अख्ख्या दिवाळीमध्ये मला कोणता दिवस आवडत असेल ना, तर तो म्हणजे भाऊबीजेचा दिवस. कारण हा दिवस खास आपल्या बहीण भावाच्या नात्यासाठी असतो. त्यामुळे मी सकाळीच लवकर आवरून बसलेले. तोवर माझे दोन्ही दादा घरी आलेले माझ्याकडून ओवाळून घेण्यासाठी. त्यांना ओवाळून घेतलं छानपैकी आणि मग सार्थकला आणि पप्पांना पण छानपैकी ओवाळून घेतलं. आणि नेहमीसारखं माझा भाऊ घरच्या कपड्यांवरतीच ओवाळून घ्यायला बसलेला. आणि नेक्स्ट आठवड्यामध्ये माझ्या भावाचं लग्न आहे, त्यामुळे दादानी पहिली पत्रिका आमच्याकडे दिली. त्यानंतर मला जायचं होतं मामा मामींच्या घरी, कारण तिथे पण मला माझ्या भावांना ओवाळायचं होतं. तिथे गेल्यानंतर मामीच्या हातचा फराळ तो म्हणजे बेस्ट असतो. आणि नंतर मामींच्या हातचा शेवयांचा उपमा पण खाल्ला आणि मग आमचा भाऊबीजेचा कार्यक्रम पण केला. त्यानंतर मी मामांना पण छानपैकी ओवाळून घेतलं. आणि इकडे नंतर माझ्या पप्पांची आणि मामींची पण भाऊबीज सुरू झाली. आणि हे मामा म्हणजे मम्मीचे भाऊ आणि मामी म्हणजे पप्पांची बहीण, असं यांचं नातं. त्यामुळे यांचं हे सगळं चाललेलं. आणि आपल्याकडे कसं आपण एखाद्याला साडी दिली तर हातात देतो, पण ह्या मामी ह्यांच्याकडे पद्धत आहे की डायरेक्ट अंगावरती साडी टाकायची आणि ती नेसायची म्हणजे नेसायचीच. आणि मग इकडचा सगळा कार्यक्रम आवरून मी शेजारीच राहत असलेल्या माझ्या मावशीच्या घरी गेले. तिथं सगळ्या गप्पा वगैरे रंगलेल्या. गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर मावशीने दादाच्या लग्नाचा बस्ता दाखवायला काढला. त्या सगळ्या साड्या वगैरे बघून मी काकांना पण ओवाळून घेतलं. आणि मग ते झाल्यानंतर मी माझा आउटफिट चेक करत होती. म्हटलं तुम्हाला तरी दाखवावं मी कशी दिसते तर मी छानच आज, कारण का मी खूप छानपैकी आवरलेलं. आणि ही बालिशपणा नाटकं करताना मी कडलाच गेले फिरता फिरता. असं होतं कधीतरीच आपण असं छान वगैरे दिसलो ना, मग असं आपण वेड्यासारखं करतो. तसंच माझं चाललेलं. आणि हा सगळं बालिशपणा झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. आणि संध्याकाळी मला हेडफोन घेतले कारण माझे बंद पडलेले. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. मला माहिती तुम्हाला आवडलाच असेल.